पूरग्रस्तांच्या मदतीला धावली ग्रामपंचायत वाकी. सरपंच दिनेश दयात यांचा पुढाकार. डहाणू तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाकी ग्रामपंचायत हद्दीतील नवापैला, रोकडपाडा आणि हाडुळपाडा या गावांना मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अशा कठीण परिस्थितीत ग्रामपंचायत वाकीने तातडीनं मदतीचा हात पुढे करत पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या 3 गावातील सुमारे 70 घरे अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत आणि यापैकी 41 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आलेली असून तलाठी कार्यालयामार्फत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येते आहे. पूरस्थितीची माहिती मिळताच ग्रामपंचायत वाकीने सरपंच दिनेश दयात यांना तातडीनं घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी बीना पाटील, सदस्य महेंद्र कोरा, सदस्य पूनमका कोल तसेच तलाठी गावित यांच्या उपस्थितीत नुकसानग्रस्त घरांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीनं धान्य, अन्नधान्य किट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. सरपंच दिनेश दयात यांनी प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्या शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचं सांगितलं आहे. ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष गावात येऊन मदतीचा हात दिल्याने ग्रामस्थांनी सरपंच दिनेश दयात आणि संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.